भवानी मंदिर बांधत होते तेव्हा हा शिवलिंग सापडला आणि महाराज स्वतः इथं अभिषेक करायचे स्वतःच की शिवाजी महाराज इथे अभिषेक करून नंतर शिवाजी महाराज आपल्याला भेटायला गेले गडाच्या पायथ्याशी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पिठला भाकरी खूप छान पिठला भाकरी या खायला. नमस्कार, शुभ सकाळ, जय शिवराय. कशा सर्व? माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात. तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. श्रावणातला पहिला सोमवार आहे आज आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे प्रतापगडावरील केदारेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. जय शिवराय मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती सुद्धा असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. किल्ल्यांची नावं शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सालेर, लोहगड, खंदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी तमिळनाडूमध्ये. त्यापैकीच एक आपला महाराजांचा प्रतापगड. जाऊया, भेट देऊया प्रतापगडाला. 9:30 वाजलेत आणि आम्ही हायवेला नाश्त्यासाठी थांबलोय. सर्वांची ओळख करून देतो. सर्वात पहिले आपल्या समोर आकाश दादा, नमस्कार. नंतर आहे मंथन, त्याला आम्ही मटन बोलतो. आणि नंतर आहे मंदार दादा, नमस्कार. आणि नंतर आहे भार्गव दादा. श्रावणातला पहिला सोमवार आहे दादा आणि आपण एवढा लांबचा प्रवास करून या महादेवाच्या दर्शनात चाललो. सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. खूप असं प्राचीन इथं हे मंदिर आहे, शिवमंदिर भेटल्यानंतर गेल्या वर्षी मला एक अनुभव चांगला आला. त्याच्यामुळे दरवर्षी येण्याची मला इथं एक इच्छा होते. ती इच्छा घेण्यासाठी आपण सहमित्र इथं आलेलो आहेत. आता थोड्याच वेळात आपण दर्शन घेतल्यानंतर तुमची ज्या इच्छा काय मनोकामना, भाविक मनोकामना आहेत तर जरूर पूर्ण होतं. अशी ते माझी स्वतःची एक तुझा स्वतःचा अनुभव आहे. ओके. मंदार दादा आपल्या समोर. मंदार दादा, फायनली तो भारीतला हॉटेल आलेला आहे आणि भारीतला नाश्ता पण आला. म्हणजे 8 वाजल्यापासून आम्ही हॉटेलची वाट बघतोय. कुठेतरी थांब दादा, थांब कुठेतरी. तो बघा मिसळ आलेली आपली, भारीतली मिसळ बघा दादाने. आणि आम्ही मला सांगायला आवडेल, आम्ही सर्व जिम पार्टनर आहोत. आम्ही एकत्र जिम करतोय, एकत्र वर्कआउट करतोय. आज माफ आहे ना आपल्याला? सगळ्यांना माफ आहे. सर सोबत आहेत, सर आपल्या सोबत आहेत. आपण सर खाणार नाही. सर नाही, सरांचा उपास आहे. सरांचा उपास आहे. पोचलो प्रतापगडाच्या पायथ्याशी. ही कमान. 11 वाजलेत बरोबर आणि सर्वांनी व्हाईट शर्ट घातलेत बघा. सर्वांनी बघा, सर्व व्हाईट गँग. सोमवार असल्यामुळे गर्दी नाही, एकदम शांतता आहे आणि वातावरण एकदम भारी झालेलं आहे. आम्हीच आहोत, आमचीच गँग आहे. जिथं पार्किंग आहे तिथे पण जास्त गाड्या नव्हत्या, 4 ते 5 गाड्या होत्या. मस्त दर्शनसुद्धा मस्त होणार आहे. आणि दादाचं पूर्ण हार वगैरे सर्व घेऊन आलेत. बघूया कसं काय. मी पहिल्यांदा आलो आहे, त्यांना अनुभव आहे. मी म्हणजे गडावरती आणि दर्शनसुद्धा घेतलेलं आहे मी, पण असा अभिषेक वगैरे पहिल्यांदा करणार आहोत. जाऊया, बघूया कसं काय. मस्त. थोडा वरती आल्यानंतर लागते तो आपला श्री भवानी माता मंदिर.
थोडा वरती आल्यानंतर लागते तो श्री हनुमान मंदिर. जय श्रीराम. पोहोचलो आपण केदारेश्वर मंदिराजवळ. जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया. केदारनाथ नाही, तीन मुखी आहे. बरं का, तीन मुखी केदारनाथ असं आहे आणि हे 5 मुखी केदारनाथ, हे 3 मुखी. आपल्यासमोर महाराज आहेत. महाराज, आपलं नाव काय? रमाकांत बोर्डलिंग. तुम्ही या मंदिराची सेवा करताय. आता आमची 14वी पिढी चालू आहे. 14वी पिढी. 1656 शिवाजी महाराजांनी आम्हाला येतात खेड शॉपवरून. हां, तिथपासून आम्ही ते सर्वात पहिलं ज्यावेळेला हे शिवलिंग सापडलं शिवाजी महाराजांनी, तिथे भवानी मंदिर बांधायचं त्यावेळेला भवानी मंदिर बांधता खोचकामता हे सापडलं. हे मंदिर इथं बांधलं म्हणजे जेव्हा भवानी मंदिर बांधत होते तेव्हा हा शिवलिंग सापडला. शिवलिंग सापडलं खोचकाम करताना 1656. हां, नंतर मग हे मंदिर बांधलं इथे. शिवाजी महाराज आपण सगळ्यांना पायथ्याशी बोलवलं. हां, 1659 साली. हां. बस तिथे त्याची भेट झाली. हिता अभिषेक करून रुद्राभिषेक करून नंतर भेटीला गेले. रुद्राभिषेक करून महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले 1659 साली. हां, मग तिथे अफजल वध करून नंतर मग परत आले. हां, महाराज इच्छापूर्ती स्वयं इच्छा पूर्ण झाली ना. हां. इच्छापूर्ती स्वयं केदारेश्वर नाव दिली. केदारेश्वर नाव. केदारेश्वर नाव दिली. आणि हे स्वराज्यावर संकट आले, दूर व्हायला पाहिजे. मग इथून अभिषेक करून नंतर भेटीला गेले. हां, हे फक्त मला सांगितलं होतं. त्यामुळे तिथं जाऊन नंतर इच्छा पूर्ण होऊन नंतर परत आले इथे. हां. आणि इच्छापूर्ती केदारेश्वर नाव दिली. इच्छापूर्ती केदारेश्वर नाव पडलं तेव्हापासून. आणि महाराज स्वतः इथं अभिषेक करायचे. स्वतःच की शिवाजी महाराज इथे रुद्राभिषेक करून हां, नंतर शिवाजी महाराज आपल्याला भेटायला गेले गडाच्या पायथ्याशी. हां. 1659 साली. आणि स्वराज्यावर संकट आले, हे दूर व्हायला पाहिजे. पण इथे हे मागितलं, इच्छा मागितली. इच्छा मागितली. आणि ती पूर्ण झाली म्हणून त्याचं नाव. म्हणून आज आपण इथे आहे. तर आपण सुद्धा राहिलो नसतो. आपण शिवाजी इकडे- महाराज नसते तर आपण इथं राहिलो पण नसतो. नक्कीच नक्कीच. आता आमच्या स्वतः आहे पार्वती. तुम्ही लहानपणीपासून याची सेवा करताय. 1661 भवानी मंदिर खाली बांधलं आपल्याला मानल्यानंतर. हां, संपूर्ण चंद्रामध्ये ताब्यात होतं ना. चंद्रामध्ये देत नव्हता ना हे भाग. हां, या ताब्यात होतं म्हणून ते ह्याच्यात ठेवलं. हां. तर त्याला पळून गेला शिवाजी महाराजांनी. पळून गेला, त्या पकडून आणला. त्याला मारल्यानंतर मी ताब्यात घेतला. हां. डोंगर छोटा डोंगर. तर जाऊ गाई वगैरे संध्याकाळी छोटा डोंगर.
शिवाजी महाराजांनी सुरुवात केली गड बांधण्याकरता, त्याला हां. बांधल्यानंतर हे इथे शिवलिंग सापडलं. शिवलिंग सापडलं. रुद्राक्ष हे केदारनाथ टाईप होते. केदारनाथ ते रुद्राक्ष तसंच होईल. हां. म्हणजे इच्छा केदारेश्वर होती असं तेव्हा महाराजांच्या खाली. ओके, आणि धन्यवाद, तुमचं खूप खूप आभार. आम्हाला असा थोडा छोटासा अभिषेक करायला मिळाला तुमच्यामुळे. बरं, मी काय ते सर्वांना घेतो की मुलं मला लवकर बोलवलं तर मी तुम्हाला बोलत सकाळी लवकर बोलावलं. मला माझं जसं काय आणि तुम्हाला सांगतो इथून पुढे आला ना 108 पण घेऊन या. 108 बेलाची 108 बेलाची पानं. बेलाची पानं मी पानाने फक्त हात लावून एक सगळ्यांनी वाहिलं ना, हां. सगळ्यांनी हात लावलं नाही आणि वाहिलं तरी मी सगळं मंत्र सगळं मी व्हायला. ओके 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 ओके, नक्की नक्कीच येऊ, नक्कीच येऊ. मला सांगतो म्हणजे सांगून ठेवलं सगळी आधी नक्की येऊ, नक्की येऊ. हां गव्हर्नमेंट डबल फेरी होईल म्हणजे चालते झाले कधी आहे यांचा नवस पूर्ण झाला स्वतः मी येणार आहे. नाही मी स्वतः आम्ही येणार, त्याला घेऊन मी स्वतः येणार. त्याने स्वतः मागितलं यायलाच पाहिजे. इंदूरवरनं एक माणूस झालं. इंदूरवरनं पहिले आई वडील आले, त्यांनी इच्छा मागितली पायापाला नोकरी लागली. नोकरी लागली त्यांची इच्छा पण म्हणजे मुलाला घेऊन आली. ते इंदूरवर असे नाही माझ्यासमोर भरपूर तर 10-15 मुलं माझ्या 20-1 मुलं माझ्यासमोर झाले. एवढं छान दर्शन होते भेटलं म्हणजे एवढं म्हणजे टाइम काढून मला इथे गर्दी असणार. थोडंफार वेळ गर्दी नाहीच होती आता होईल इच्छापूर्ती केदारेश्वर देवाचं दर्शन झालं आमचं आणि मन भरून देवाजवळ बसलो होतो खूप. आणि श्रावणाचा पहिला सोमवाराचा असं दर्शन घडणं म्हणजे कधी विचार पण नव्हता केला. आम्हाला आधी वाटलं होतं का गर्दी वगैरे होईल, कदाचित आम्हाला अभिषेक करायला सुद्धा मिळणार नाही. पण महादेवाची इच्छा होती की अभिषेक पण होऊ दे आणि मन भरून मग त्याचे सोबत म्हणजे बाजूला बसू द्या आणि मस्त दर्शन झालं आमचं. अशी इच्छा. आता यांना विचारूया का यांना कसं वाटलं दर्शन. एकदम मस्त दर्शन घेऊन आपली सर्व मेन इन व्हाईट गँग तयार आहे. भार्गव दादा, श्रावणातला पहिला सोमवार आणि असं दर्शन, काय सांगशील या दर्शनाविषयी? पहिला असं वाटलं नव्हतं एवढं छान दर्शन होईल आणि आपण ठरवलेलं का पहिला सोमवारचं दर्शन आपण इथं घ्यायचं आहे. कारण इथं स्वराज्याचा रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर रुद्राभिषेक करून विजय मिळवला. त्या पावनभूमीवर इथं आपण श्रावणी सोमवारात खूप आनंद वाटतो आणि खूप चांगलं दर्शन झालं. छत्रपती शिवाजी महाराज के जय. पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. साडेबारा वाजलेत आणि मस्त भवानी मातेचं दर्शन झालं. एकदम सुखाचं दर्शन, मस्त दर्शन झालं. आणि एखादा फोटो भेटला तर तुम्हाला देईन. भवानी मातेचं मस्त दर्शन झालं आमचा. आणि आता भेटला ना. आणि मस्त नाश्त्यासाठी थांबलोय. आणि नशीब बघा आमच्या आज म्हणजे फुल नशीबच नशीब आहे. आकाशाला आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायची संधी मिळाली ना. काय मस्त झालं ना दर्शन. मस्त दर्शन आज म्हणजे देव आमच्यावर येत आहे, काय प्रसन्नच आहे आमच्यावर देव. फुल मस्त दर्शन. पहिला सोमवार श्रावणातला पहिला सोमवार आणि आपलं सगळ्यांना दर्शन एकदम मस्त झालं. मस्त झालं. प्रतापगडावरील काय नाव आहे पिठले भाकरी. प्रतापगडावरील पिठले भाकरी सर्च मारलास. पिठला भाकरी आलेले आहे आणि भजी मागवलेले आहे आणि इथं मटण आहे. मस्त सुखाचा प्रवास आणि दर्शन पण एक नंबर. चला खाऊया.
पिठला भाकरी द्यावरती हा. पिठला भाकरी. पिठला भाकरी आपल्याकडे चवणी भेटतात यांची स्पेशल. खूप छान पिठला भाकरी त्या खायला. पिठला भाकरी थांब. एक नंबर मस्त. कशी आहे म्हणजे स्पायसी आहे काय कशी टेस्ट कशी एकदम आहे? मस्त. एकदम मस्त. मस्त आहे. खाऊन बघ तू पण. खाऊन पण आवडत तुला नक्की. एक नंबर पिठला भाकरी. आकाशाचा सध्या उपास. खाणार नव्हतो पण ती बघूनच खुश झालो. मस्त गरम गरम. खाणार नव्हतो भारी वाटलं. खायची इच्छा नव्हती पण पिठला भाकरी भरपूर वर्षांनी भेटते खायला. हे बघा पूर्ण किल्ल्यावरती ढगांची चादर पसरलेली आहे. धुका आहे पूर्ण. इच्छापूर्ती स्वयंभू श्री केदारेश्वर मंदिर प्रतापगड. सन 1656 साली गडाचे बांधकामाच्या वेळी हे स्वयंभू शिवलिंग सापडले. पूर्वी महाराज महत्त्वाचे निर्णय श्री केदारेश्वर मंदिरासमोर दरवाजाच्या जागेत घ्यायचे. अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवरायांनी प्रथम श्री केदारेश्वराचे रुद्र अभिषेक करून भेटीला गेले व भेटीत इच्छा पूर्ण होऊन सुखरूप गडावर परतले. अशा या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेऊन आज आम्ही धन्य झालो. मित्रांनो, ज्यावेळी या लिंगाचा अभिषेक करत होतो त्यावेळी मन भरून येत होता. कारण मित्रांनो, ज्या राजाला आपण देव मानतो ते राजे इकडं दर्शनाला येत असतील आणि अभिषेकसुद्धा करत असतील. आपण ज्या गोष्टीला किंवा वस्तूंना किंवा लिंगाला जिथं जिथं हात स्पर्श करत होतो तिथं तिथं आपला राजा स्पर्श करत असेल हे सर्व मनात धरून आज मी हा सर्व अभिषेक करत होतो. हे सर्व अनुभवून आज मला नशीबवान असल्यासारखा वाटला आणि एकदम दर्शन मस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या देवाला भेटल्यासारखं वाटलं. चला मित्रांनो, रजा घेतो. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.